वेलकम बॅक फ्रेंड्स, वेलकम बॅक टू फ्लुएंट इंग्लिश कॉन्व्हर्सेशन थ्रू मराठी. तुमचं सर्वांचं फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण काही डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस बघणार आहोत विथ मराठी ट्रान्सलेशन. ओके, सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम फ्रेंड्स, चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. त्याआधी फ्रेंड्स, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्याला पण क्लिक करा. तर फर्स्ट सेंटेन्स आहे फ्रेंड्स, आपण त्याला का कमी लेखत आहात? वाय आर यू अंडर एस्टिमेटिंग हिम? वाय आर यू अंडर एस्टिमेटिंग हिम? मी तिला बऱ्याच वेळा फोन केला. I called her several times. I called her several times. टॉवेलने आपले हात पुस. Wipe your hands with towel. Wipe your hands with towel. मी त्याला पटवून देईन. I will convince him. I will convince him. आमचे ध्येय उत्पादनाची गती वाढवण्याचे आहे. We aim to increase the speed of production. We aim to increase the speed of production. त्याच्या या टिप्पणीमुळे बरेच कामगार खूप नाराज झाले. Many workers were deeply offended by his comments. Many workers were deeply offended by his comments. तर फ्रेंड्स, टिप्पणीला आपण इंग्लिशमध्ये कमेंट्स बोलू. मी देवाची शपथ घेतो. I swear to God. I swear to God. मी त्यापेक्षा चांगली अपेक्षा करतो. I expect better than that. I expect better than that. राजशी चर्चा केल्यानंतर मी तुम्हाला सूचित करेन. I will notify you after discussing the details with Raj. I will notify you after discussing the details with Raj. त्याची समस्या अशी आहे की तो खूप उतावळा आहे. His problem is that he is too impatient. His problem is that he is too impatient. तर फ्रेंड्स, उतावळाला आपण इंग्लिशमध्ये बोलू impatient. ओके, मला वाटत नाही तो मंजूर करेल. I don't think he would approve. I don't think he would approve. त्याने अनेक गंभीर गुन्हे केले. He committed several serious offense. He committed several serious offense. तिने मला परत फोन केला नाही. She never called me back. She never called me back. केव्हापासून आपण इथे आहात? How long have you been here? How long have you been here? अरे बघून, त्या कारने तुला जवळ जवळ धडक दिली होती. Watch out, that car nearly hit you. Watch out, that car nearly hit you. तर फ्रेंड्स, वॉच आउट हा एक फ्रेझल वर्ब आहे ज्याचा उपयोग आपण इथे केलाय. ओके, वॉच आउट, दॅट कार नियरली हिट यू. मी त्याला चांगल्या प्रकारे ओळखतो, तो मूर्ख आहे. आय नो हिम व्हेरी वेल, ही इज स्टुपिड. आय नो हिम व्हेरी वेल, ही इज स्टुपिड. बघून, तिथे ओले आहे. वॉच आउट, इट इज वेट ओव्हर देअर. वॉच आउट, इट इज वेट ओव्हर देअर. मला चिडवू नका. Don't tease me. Don't tease me. मला तुझे स्पष्टीकरण नाही पटले. I am not convinced with your explanation. I am not convinced with your explanation. तर फ्रेंड्स, स्पष्टीकरणला आपण इंग्लिशमध्ये बोलू एक्सप्लेनेशन. बघून, अन्यथा तू त्या कारला धडक देशील. Watch out or else you will hit that car. Watch out or else you will hit that car. मला वाटते की मला निघायला पाहिजे. I think that I should leave. I think that I should leave. आज रात्री मी तुला कॉल करू का? Should I call you tonight? Should I call you tonight? सावध रहा. Be alert. Be alert. आम्ही ते चुकवून पाठवले होते. We had sent it by mistake. We had sent it by mistake. तू का खोटं बोलत आहेस? Why are you lying? Why are you lying? मी दुसऱ्या कोणत्याही पर्यायाचा विचार करू शकत नाही. I can't think of any other alternative. I can't think of any other alternative. तिने त्याला राहायला सांगितले, पण त्याला कामावर जायचं होतं.
She asked him to stay, but he had to go to work. She asked him to stay, but he had to go to work. उद्या सकाळी फोन करा. Call me tomorrow morning. Call me tomorrow morning. मला फरक माहित आहे. I know the difference. I know the difference. मी हरलो. I lost. I lost. हे खरं नाही. This is not true. This is not true. तू तुझ्या डॉक्टरांचा सल्ला घे. You better consult your doctor. You better consult your doctor. दरवाजाच्या मागे काय आहे? What is behind the door? What is behind the door? किंवा what's behind the door? उद्या भेटू. See you tomorrow. See you tomorrow. चूक कोणाच्या लक्षात येईल? Who is going to notice the mistake? Who is going to notice the mistake? मी नुकतेच माझे काम पूर्ण केले आहे. I have just finished my work. I have just finished my work. तो नुकताच आला होता. He had just arrived. He had just arrived. माझ्या पुढे चाल. Walk ahead of me. Walk ahead of me. प्रियाचे कौतुक कोण करत नाही? Who doesn't admire Priya? Who doesn't admire Priya? मला वाटते आपण साजरे केले पाहिजे. I think we should celebrate. I think we should celebrate. तिने आश्वासन दिले की सर्व काही ठीक आहे. She assured me that everything is okay. She assured me that everything is okay. तो फ्रेंड आश्वासन देण्याला आपण इंग्लिश मध्ये बोलू टू अश्योर. ओके, टू अश्योर. तुझ्याकडे गाडी आहे का? डू यू हॅव अ कार? डू यू हॅव अ कार? मी नाही खोटं बोलत. आय एम नॉट लाइंग. आय एम नॉट लाइंग. काहीतरी बोल. Say something. Say something. पूजा आज दुपारी 1 वाजता मीटिंगची वेळ ठरली आहे. पूजा, the meeting is scheduled at 1 p.m. this afternoon. पूजा, the meeting is scheduled at 1 p.m. this afternoon. ते सर्व तिथे गेले. All of them went there. All of them went there. त्याला एक मुलगी होती. He had one daughter. He had one daughter. आपण आता निघत आहात का? Are you leaving now? Are you leaving now? मला ते समजले नाही. I didn't get that. I didn't get that. आम्ही त्यांचे निमंत्रण स्वीकारले. We accepted his invitation. We accepted his invitation. तो आधीच गेला होता. He had already gone. He had already gone. काहीही बोलू नका. Don't talk nonsense. Don't talk nonsense. त्याने माझ्यावर खोटे बोलण्याचा आरोप केला. He accused me of lying. He accused me of lying. तर फ्रेंड्स, आरोप करण्याला इंग्लिश मध्ये बोलतो टू अक्यूज. ओके. दोघांपैकी थोरला कोण? Who is elder of the two? Who is the elder of the two? माझ्याकडे पर्याय नव्हता. I had no alternative. I had no alternative. तर फ्रेंड्स, पर्यायाला इंग्लिश मध्ये आपण बोलतो ऑल्टरनेटिव्ह. ती का ओरडत होती? Why was she screaming? Why was she screaming? त्याने मनावर घेतले आहे. He has taken to heart. He has taken to heart. मी आशा करतो की आम्ही वेळेवर येऊ. I hope we will be on time.
आय होप वी विल बी ऑन टाइम. इतके भावुक किंवा भावनिक होऊ नका. डोंट बी सो इमोशनल. डोंट बी सो इमोशनल. आम्ही घाईत आहोत. वी आर इन हरी. वी आर इन हरी. मागील काही दिवस आमच्या दोघांसाठी खूप व्यस्त होते. The last few days have been very busy for both of us. The last few days have been very busy for both of us. त्याच्या टीकामुळे मतभेद वाढला. His comments fueled the argument. His comments fueled the argument. विचारण्यास अजिबात संकोच करू नका. Don't hesitate to ask. Don't hesitate to ask. तो आमच्या फायद्यासाठी हे करीत असल्याचे म्हणतो. He says he is doing it for our benefit. He says he is doing it for our benefit. मी तुमच्या आत्मविश्वासाची प्रशंसा करतो. I admire your confidence. I admire your confidence. मुद्द्यावर या. Come to the point. Come to the point. त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. He was sacked from the job. He was sacked from the job. ती मदतीसाठी ओरडत होती. She was screaming for help. She was screaming for help. त्याने माझा सल्ला घेतला असता तर आता तो श्रीमंत असता. If he had taken my advice, he would now be rich. If he had taken my advice, he would now be rich. आम्हाला स्टेशनला चालत जावं लागलं. We had to walk to the station. We had to walk to the station. तुला घरी चालत जायचं आहे का? Do you want to walk home? Do you want to walk home? मी एक पाऊल देखील घेऊ शकत नाही. I can't take even a single step. I can't take even a single step. फ्रेंड्स, जर तुम्हाला म्हणजे सेंटेन्सेस आवडत असेल तर तुम्ही लाईक करू शकता. ओके. मी आपल्याला हे कळवण्यासाठी फोन केला आहे की आम्हाला आपले पैसे मिळाले आहेत. I am calling to let you know that we have received your payment. I am calling to let you know that we have received your payment. मी तुला परत कॉल करेन. I will call you back. I will call you back. तू खूप समंजस आहे. You are very sensible. You are very sensible. हा एकमेव पर्याय आहे. This is the only alternative. This is the only alternative. त्याचा अपमान करू नका. Don't insult him. Don't insult him. आपले डोकं वापरा. Use your mind. Use your mind किंवा use your brain. ते थेट रेस्टॉरंटमध्ये गेले. They went directly to the restaurant. They went directly to the restaurant. मी तुझे ऐकले पाहिजे होते. I should have listened to you. I should have listened to you. उपाय शोधा. Find the solution. Find the solution. कदाचित मला असे म्हणायला हवे नव्हते. Perhaps I shouldn't have said that. Perhaps I shouldn't have said that. तर फ्रेंड्स, कदाचितला आपण इंग्लिशमध्ये बोलतो perhaps. मी नोकरीच्या शोधात आहे. I am looking for a job. I am looking for a job. थोडंच दूध शिल्लक आहे. There is only a little milk left. There is only a little milk left. हे हाताळा. Handle this. Handle this. आमचा वेळ खरोखर चांगला गेला. We had a really good time. We had a really good time.
आजकाल काय चालले आहे? व्हॉट इज गोइंग ऑन नावेडेज? व्हॉट इज गोइंग ऑन नावेडेज? तर फ्रेंड्स, आजकालला आपण इंग्लिशमध्ये बोलतो नावेडेज. ओके. आपण मला परत कॉल करायला विसरलात. यू फॉरगॉट टू कॉल मी बॅक. यू फॉरगॉट टू कॉल मी बॅक. काळजी करू नका. डोंट वरी. डोंट वरी. या आणि पहा. कम अँड सी. कम अँड सी. शक्य तितक्या लवकर उत्तर द्या. प्लीज रिप्लाय ॲज सून ॲज पॉसिबल. प्लीज रिप्लाय ॲज सून ॲज पॉसिबल. मी तिच्यापासून वैतागलो आहे. आय एम फेड अप विथ हर. आय एम फेड अप विथ हर. मला वाटतं आपल्याला तिथे जायला पाहिजे. आय थिंक वी शुड गो देअर. आय थिंक वी शुड गो देअर. किंवा आय फील वी शुड गो देअर. ओके. तुला आमच्याबद्दल कोणी सांगितले? हू टोल्ड यू अबाउट अस? हू टोल्ड यू अबाउट अस? तुला नोकरी मिळाली का? हॅव यू गॉट अ जॉब? हॅव यू गॉट अ जॉब? शांत रहा. स्टे क्वाइट. स्टे क्वाइट. त्यांच्या सेवाविषयी मी अत्यंत असमाधानी आहे. आय एम हायली डिसॅटिस्फाईड विथ देअर सर्व्हिसेस. आय एम हायली डिसॅटिस्फाईड विथ देअर सर्व्हिसेस. काळजी घ्या. टेक केअर. टेक केअर. मी रोहितला प्रथम विचारले पाहिजे होते. आय शुड हॅव आस्क्ड रोहित फर्स्ट. आय शुड हॅव आस्क्ड रोहित फर्स्ट. तू तिला भेटायला का सहमत झाला? Why did you agree to meet her? Why did you agree to meet her? तो खूप उतावळा आहे. He is very impatient. He is very impatient. मीटिंग किती वाजता सुरू होते? What time does the meeting start? What time does the meeting start? ओके फ्रेंड्स, तर हे होते आजचे सेंटेन्सेस. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आणि फ्रेंड्स, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनल फ्लुएंट इंग्लिश कॉन्व्हर्सेशन थ्रू मराठीला सबस्क्राईब करा आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्याला पण क्लिक करा. तर जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ टाकीन फ्रेंड्स, तर तुम्हाला पहिले नोटिफिकेशन भेटेल. ओके फ्रेंड्स, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा ज्यांना पण आपली इंग्लिश इम्प्रूव्ह करायची.